नमस्कार सर, माझं नाव कमलेश भिडी आहे. मी एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे आलेलो आहे. मला अननस लागवडी संदर्भात त्याला आवश्यक जे प्राथमिक घटक आहेत, जमीन, त्याच्यानंतर हवामान या संदर्भात एक थोडक्यात माहिती मला तुम्ही सांगा. नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, नमस्कार प्रेक्षक हो. तर आपण कोणत्याही भागामध्ये ज्यावेळी एखादं पीक घेतो त्यावेळी ते पीक आपण ज्या जमिनीवर घेतो आहोत, तसेच ज्या वातावरणामध्ये, ज्या हवामानामध्ये ते पीक आपल्याला घ्यावायचे आहे, त्याचा एक प्राथमिक आपल्याला अंदाज असणे, त्याचा अभ्यास असणे फार गरजेचं आहे. तर हा अंदाज आणि हा अभ्यास आपल्याला कशासाठी हवा, तर एखादं पीक आपण ज्या ठिकाणी घेतो तर त्या ठिकाणचं जमीन, हवामान, पाणी हे घटक हे प्राथमिक घटक आहेत. हे या पिकाच्या वाढीसाठी पोषक आहेत की नाही, हे तिकडची जमीन, त्यामध्ये असलेली मूलद्रव्य, समजा वातावरण असलं तर हवेचं तापमान, पाऊसमान, हे बरेच घटक पिकाच्या वाढीवर नेहमीच परिणाम करत असतात. त्यामुळे हे घटक जर पोषक असतील त्याच्या पिकाच्या वाढीसाठी तर त्या ठिकाणी ते फळपीक किंवा कोणत्याही प्रकारचं पीक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे येऊ शकते. त्याची शाखीय वाढ चांगल्या प्रकारे होऊन त्याला फुलधारणा तसेच फळधारणा पुढच्या वाढीच्या कालामध्ये व्यवस्थित होऊन ते आपल्याला अपेक्षित असं उत्पन्न देऊ शकते. म्हणजे हे जे प्राथमिक घटक आहेत ते आपल्याला छोटे घटक वाटत असतील, पण हे फार महत्त्वाचे घटक आहे ज्यावेळी शेतकरी एखादा शेती करतो आणि एखाद्या नवीन पिकाची लागवड घेतो. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि खूप चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे. तर आपण कोकणच्या भागामध्ये आंबा, काजू या महत्त्वाच्या फळपिकांची, तसेच नारळ, सुपारी यांची शेती नेहमीच करतो. तर इकडचं वातावरण हे या फळपिकांसाठी, नगदी पिकांसाठी फार उपयुक्त असल्याचं आढळून येते. पण जर अननस हे आपल्याकडे बाहेरच्या राज्यातून, बाहेरच्या देशातून आलेलं पीक आहे. बरेच आता जवळपास 15 ते 20 वर्षापासून आपल्या कोकणच्या भूमीमध्ये केरळमधून आलेले शेतकरी किंवा परप्रांतीय लोक यांनी अननस फार चांगल्या प्रकारे यशस्वी करून आपल्याला दाखवले आहे. याचा अर्थ असाच की इकडचं जमीन, हवामान अननसासाठी नक्कीच पोषक आहे आणि उपयुक्त आहे. तर अननसाबद्दल जर सांगायचं झालं तर अननसाला कशा प्रकारची जमीन लागते, तर ज्या ठिकाणी आपलं जे काजू, तुम्हाला माहिती आहे काजू पीक, आपल्या कोकणच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या भागामध्ये काजूचं पीक फार चांगल्या प्रकारे येते. कारण काय, याचा अर्थ काय, इकडचं जमीन आणि हवामान काजूसाठी नक्कीच पोषक आहे. तसंच तर या काजूला आपण असं म्हणतो की ज्या ठिकाणी काजू हे पीक चांगलं येते त्या ठिकाणी अननस पीक यायलाच पाहिजे. कारण काजू हे पीक भारतामध्ये जसं आलं, पोर्तुगीज लोकांनी ब्राझील, साऊथ अमेरिकेतून भारतामध्ये आणलं, त्याच प्रकारे अननस हे पीक पण पोर्तुगीज लोकांनी जवळपास 1558 साली भारतामध्ये आणलं आणि ते पण अशा डोंगर उतारावरच्या जमिनीमध्ये लावून त्यांनी सुरुवातीला काही प्रयोग करून बघितले. तर सुरुवातीला ते पीक भारतामध्ये आणण्याचा उद्देश हाच होता की एकतर इकडे डोंगर उतारावर पावसाच्या पाण्यामुळे मातीची धूप व्हायची, ती एक रोखण्यासाठी, आणि एक सॉईल आणि वॉटर कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीज असा जो काही पार्ट होता, म्हणजे जमीन आणि मातीची धूप रोखण्यासाठी अशा प्रयत्नाअंतर्गत काही योजनामार्फत, काही स्कीममार्फत हे फळपीक भारतामध्ये आणलं गेलं व इकडच्या वातावरणाशी, जमिनीशी ते एकरूप झालं व ते चांगल्या प्रकारे उत्पन्न द्यायला लागलं. आज जर तुम्ही भारतामध्ये बघितलं तर केरळ, कर्नाटका, गोव्याचे काही भाग, महाराष्ट्राची किनारपट्टी, त्यानंतर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, त्यानंतर मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहारचा काही भाग, या ठिकाणी पश्चिम बंगाल यामध्ये राज्यामध्ये अननस हे फळपीक फार चांगल्या प्रकारे यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसून येते. तर आपली कोकणची समजा जमीन बघितली तर ती तांबड्या प्रकारची जमीन आहे. त्यामध्ये थोडंसं दगडाचं पर्सेंटेज आहे जास्त. त्यानंतर थोडीशी आम्लधर्मी आहे.
अशा प्रकारे इकडची जमीन, त्याला इंग्लिशमध्ये आपण रेड लॅटरिटिक अँड स्लाइटली ॲसिडिक अशा प्रकारची जमीन असं म्हणतो, तर ती अननस लागवडीसाठी फार उपयुक्त आहे. अननस लागवडीसाठी जो सामू लागतो जमिनीचा, तो 5.5 ते 6.5 म्हणजे किंचितचा आम्लधर्मी जर सामू असला तर तो अननस लागवडीसाठी फार उपयुक्त आहे. तर अशा प्रकारे ही जी माती आहे, तर आपल्या कोकणातल्या मातीमध्ये नायट्रोजन, त्यानंतर पोटॅशियमचं पर्सेंटेज खूपच चांगलं असते. नायट्रोजन या फळाच्या शाखीय वाढीसाठी, तसेच पोटॅशियम हे फळाच्या सेल्स, फळाच्या उती, त्यानंतर पेशी यांच्या वाढीसाठी, म्हणजे फळाचा एकंदरीत आकार चांगला होण्यासाठी आणि फळाचा गुणवत्ता, दर्जा चांगला ठेवण्यासाठी पोटॅशचा रोल खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर आपण म्हणतो की सेकंडरीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर यांचा रोलही फळाच्या वाढीसाठी व पिकाच्या एकंदरीत वाढीसाठी खूप महत्त्वाचा आहे. कॅल्शियम हे फळाच्या सेल्सची चांगली डेव्हलपमेंट करण्यासाठी, सेल्सची वाढ होण्यासाठी, म्हणजे एकंदरीत फळाचा आकार चांगला होण्यासाठी कॅल्शियमचा रोल महत्त्वाचा असतो. सल्फरचा रोलही जे पिकाच्या जी मुळं आहेत त्यांच्या चांगल्या वाढीसाठी सल्फर हे महत्त्वाचं आहे. तसेच फळाच्या आतमधल्या सेलही चांगल्या वाढण्यासाठी, उती आणि पेशी वाढण्यासाठी सल्फरचा रोल महत्त्वाचा आहे. आणि मॅग्नेशियम हे आणि नायट्रोजन हे दोन्हीही एखाद्या पिकाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे सुरुवातीच्या शाखीय वाढीच्या कालावधीमध्ये नायट्रोजन आणि मॅग्नेशियम या दोघांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. त्यावरच प्रकाश संश्लेषणाची क्रिया पूर्णपणे अवलंबून आहे व त्यानुसार फळाची ज्यावेळी शाखीय वाढ पूर्ण होते त्यावेळीच तुम्ही त्या फळाकडून एक फुलधारणेसाठी आणि पर्यायाने चांगल्या फळधारणेची अपेक्षा करू शकता. तर अशा प्रकारे आहे. त्यानंतर या जमिनीमध्ये मॅग्नीजचा अंश चांगला आहे. त्यानंतर Fe किंवा त्याला लोह म्हणतात, त्याचं पर्सेंटेज चांगलं आहे. दुसरं, फळाला झिंक आणि बोरॉन या मूलद्रव्यांची आवश्यकता असते, सूक्ष्म मूलद्रव्यांची, पण त्याचं पर्सेंटेज या मातीमध्ये कमी आहे. तर ते आपल्याला एक बाहेरून फोलियर ॲप्लिकेशनने द्यावं लागते. तसंच या मातीमध्ये फॉस्फरसचं जे प्रमाण आहे तेही कमी असल्याचं आढळून येते कोकणच्या मातीमध्ये. तर फॉस्फरससाठी बरेच शेतकरी सिंगल सुपर फॉस्फेट अशा प्रकारची खतं वापरतात. पण सिंगल सुपर फॉस्फेट यामध्ये काय होते, या खताचा जो सामू आहे तो पहिल्यांदा जास्त असल्यामुळे म्हणजे खूपच आम्लधर्मी आहे आणि इकडच्या जमिनीचा जो सामू आहे तो पण आम्लधर्मी आहे. तर आम्लधर्मी असं वापरलं तर ते फारसं जमिनीला, तसेच त्यातून पिकाला व फळाच्या वाढीसाठी, पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना नेहमीच जे नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले फॉस्फरसचे सोर्स आहेत, जसं की रॉक फॉस्फेट आहे किंवा दुसरं फॉस्फोरिक ॲसिड आपल्याला लिक्विड स्वरूपात मिळते, त्याचं ड्रेंचिंग करणं किंवा फोलियर ॲप्लिकेशन करणं, या काही गोष्टी आम्ही शेतकऱ्यांना नेहमी रिकमेंड करत असतो. तर अशा प्रकारे हे अननसाचे मुख्य मूलद्रव्य तसेच सूक्ष्म मूलद्रव्याविषयी मी तुम्हाला सांगितलं आहे. जमिनीविषयी आपण अननस कशा प्रकारची जमीन आपल्याला उपयुक्त असते त्याविषयी आपण बोललो आहे. थोडंफार आता हवामानाविषयी आपण जर बोलूया. जर इकडचं हवामान जर बघितलं तर कोकणचं हवामान एक 32 ते 34, अलीकडेच 34 डिग्री सेंटीग्रेडच्या वर कधी जात नाही. तर अननस लागवडीसाठी पण एक 20 डिग्री सेंटीग्रेड ते 30 डिग्री सेंटीग्रेड ही जी रेंज आहे ती खूप महत्त्वाची आहे. बरं, ज्यावेळी जर तापमान 32 डिग्री सेंटीग्रेडच्या वर गेलं तर फळ ज्यावेळी वाढीच्या कालावधीमध्ये असते अननसाच्या झाडावर, त्यावेळी त्याच्या बाहेरच्या टिश्यूज त्याला डॅमेज होण्याचं किंवा सूर्याच्या तीव्र प्रखर उष्णतेमुळे त्याला इजा पोहोचण्याचा धोका असतं आणि त्यामुळे फळाच्या आतमधल्या ज्या सेल्स असतात, आतमधल्या ज्या पेशी असतात त्यांचा रंगही बदलून काळपट होऊ शकतो. अशा वेळी ते फळ जर तुम्ही मार्केटमध्ये नेलं तर त्याला चांगला बाजारभाव मिळू शकत नाही. त्यामुळे हा जो त्याला इंग्लिशमध्ये सनस्कार्ड असं म्हणतात, म्हणजे करपणे एकंदरीत मराठीत. बरोबर.
प्रखर उष्णतेने फळ करपू शकते. त्यामुळे 32 किंवा 33 डिग्री सेंटीग्रेड हे टेम्परेचर अननसाच्या वाढीसाठी थोडंफार धोकादायक आहे, फळाच्या वाढीसाठी. बरं. त्यानंतर आपल्याकडे माहिती आहे थंडीमध्ये पण तापमान एक 15 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी जात नाही. बरं. 20च 18 ते 20. त्यामुळे अननसाला पण 20च्या वरती तापमान लागते, रात्रीचं तापमान. बरं. त्यामुळे हे तापमान रेंज आपल्याकडे उपलब्ध आहे व्यवस्थित. त्यानंतर जर पाऊसमान बघायचं झालं तर एक 1500 मिलीमीटर ते 2000 मिलीमीटर एवढे अननसाला पावसाची रेंज लागते ॲन्युअल ॲव्हरेज. बरं. तर ती आपल्याकडे रेंज सहज उपलब्ध आहे. कोकणामध्ये 2500 ते काही ठिकाणी 3000 मिलीमीटर पाऊस सरासरी दरवर्षी पडत असतो. त्यामुळे पावसाचं प्रमाण आपल्याकडे व्यवस्थित आहे. तर असे हे घटक पोषक आहे. इकडचं तापमान पोषक आहे. तिसरा एक घटक आहे तो आर्द्रता. बरं. तर अननस या पिकासाठी जवळपास 70 ते 80% आर्द्रता जर असली तर उष्ण आणि दमट अशा प्रकारचं वातावरण लागते. बरं. तर ती आर्द्रता आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्याकडे जास्त 65-70 अशा प्रकारची पावसाच्या कालावधीत तर ती 80% 90% पर्यंत जाते. पण इतर कालावधीत पण 60% 65% पर्यंत आर्द्रता असते आपल्याकडे. बरं. त्यामुळे तेही आपल्या अननस लागवडीसाठी पोषक आहे. तर एकंदरीत जर सांगायचं झालं तर इकडचं हवामान आणि जमीन अननस लागवडीसाठी अतिशय पोषक आहे, यात काहीही शंका नाही. तर या सर्व गोष्टींचा फायदा आपण उठवून अननस या पिकाच्या लागवडीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं आपण गरजेचं आहे. धन्यवाद सर. तुम्ही जमीन व हवामानाविषयी जी सविस्तर माहिती दिली ती नक्कीच शेतकऱ्यांना कुठेतरी फायदेशीर होऊ शकते आणि त्यांच्या आर्थिक बाजूमध्ये कुठेतरी वाढ होण्याची एक चांगली त्याच्यामध्ये एक प्रयत्न एक शेतकरी करू शकतात आणि त्याबद्दल भेंडे सर तुमचे मी शतशः आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.